वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. धन्यवाद धन्यवाद. संध्या विवेक देशमुख उर्फ संध्या दत्तात्रय कुलकर्णी, पूर्वाश्रमीची कुलकर्णी आणि आत्ताची देशमुख परिवाराचा एक हिरा आणि कुलकर्णी परिवारातला एक आदर्श हिरा असा एक हिरा, एक काय म्हणतात शिस्तप्रिय, थोडीशी डॅशिंग, धाडसी, नेतृत्ववान अशी ही संध्या आज सेवानिवृत्त होत आहे. पण आपल्याला खरं वाटेल का? नाही. म्हणूनच मी आज थोडस एक तिच्या जीवनाचं थोडासा चरितार्थ किंवा हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिल्यांदा मी गोष्टीपासून सुरुवात करणार. गोष्ट आहे, ऐका, एक गोष्ट आहे 12 आकड्याची. हा 12 आकडा काय आहे? 12 आकडा हा सगळ्यात ओल्ड, म्हणजे अगदी आमच्या पुढची पिढी, म्हणजे त्यात मी पण आले, आमच्या पुढची पिढी म्हणजे 60च्या पुढची पिढी, त्यांना हा 12 आकडा फार प्रिय आहे. पूर्वीच्या काळी द्वादशमान पद्धती होती. म्हणजे कसं की 1 फूट म्हणजे किती इंच? 12. 1 डझन म्हणजे किती? 12. महिने किती असतात? नक्षत्र किती आहेत? 12. राशी किती आहे? घड्याळांचे आकडे किती आहेत? दिवसाचे तास किती आहेत? रात्रीचे तास किती आहेत? 12. आणि ज्योतिर्लिंग किती? 12. कृष्ण जन्म किती वाजता झाला? राम जन्म किती वाजता झाला? आणि आपल्या मराठी भाषेत स्वर किती आहे? 12. म्हणजे 12 खडी म्हणतो की नाही आपण, ते 12. एवढेच काय, पण एका शहराचं नाव सुद्धा बारामती. अगदी बरोबर बरोबर. ह्या सगळ्या 12 महिन्यांच्या अक्षरांचं महत्व आपल्याला जेवढं आहे ना, तेवढंच महत्व जीवनामध्ये संध्याला आहे. आता काय आहे बरं हे महत्व? संध्याचा वाढदिवस 12/12 म्हणजे 12 तारीख आणि 12वा महिना. ओळखलं तुम्ही? 12 आकड्यांचं महत्व आहे. आणि कुलकर्णी आणि देशमुख परिवाराला ते अधिक महत्वाचं आहे, कारण संध्याचा वाढदिवस. आजचा दिनविशेष पाहिला तर सावित्रीबाई फुले यांची जयंती. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती मी परत एकदा म्हणेन की जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती सावित्रीबाई फुले यांचं जीवन आपल्याला माहिती आहे. किती संघर्ष, त्या संघर्षाला काही अंत नाही. तसंच आपण चांगल्या गोष्टींची आणि यांची मनातल्या मनातच उजळणी करूया. मी उच्चारण करणार नाही, पण तो संघर्ष सगळ्याच ज्ञानाचा किंवा जीवनाच्या संघर्षाचा कुठेतरी तुलना मनात माझ्या मनात येतोय की ती आपण तुलना संध्याशी करूयात का? सावित्रीबाई फुलेंचं कार्य जसं मोठं होतं तसंच कुलकर्णी परिवारासाठी आणि देशमुख परिवारासाठी संध्याचं कार्य सुद्धा खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. मला हे सगळं बोलताना किंवा तिचा चरितार्थ उलगडून सांगण्याचा करताना थोडासा आवड गिळावासा वाटतो, किंवा न कळत माझ्याही न कळत तो गिळला जातो. 12 डिसेंबर
1967 तो दिवस होता भूकंपाचा, असं आमच्या सासूबाई सांगायच्या ना. त्या दिवशी छोटासा भूकंपाचा धक्का बसला आणि तो धक्का ब्राह्मणीपर्यंत जाणवला. भूकंपाचा धक्का आणि संध्याचा जन्म, असं वर्णन आमचे आई दादा नेहमीच करायचे. त्या धक्क्यातच आई दादांना एक सुंदर कन्यारत्न प्राप्त झालं. ते कन्यारत्न म्हणजे आमची संध्या. सगळ्यांनी त्या संध्यानी जीवनामध्ये अनेक चढउतार बघितले आणि त्या बाळाचं नाव आईने मोठ्या हौशीने संध्या हे ठेवलं. आज संध्या रिटायर्ड होत आहे, निवृत्त होत आहे, सेवानिवृत्त होत आहे. या सोहळ्यासाठी आपण एकदा सर्वजण तिला शुभेच्छा देऊया आणि टाळ्यांच्या गजरात सांगू. नवीन वर्ष 2026 चा अवघा तिसरा दिवस आहे. आज 3 तारीख आहे. नवीन वर्ष सुरू होऊन अवघे 3 दिवस झाले आहेत. संध्या, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रेम, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, यश, सुख, कीर्ती, सर्व सुख तुला भरभरून प्राप्त हो. ही आमच्या सगळ्या, तुझे हे सगळे आप्तेष्ट आहेत, त्यांच्याकडून तुला सगळ्यांकडून शुभेच्छा. नवीन वर्षाची सकाळ तुझ्या आयुष्यात प्रकाशमय हो, तेजोमय हो. देशमुख कुटुंबास ही नववर्षाची सूर्यकिरणे तेजोमय लाभलेली आहेत. सध्याच्या कुटुंबात म्हणजेच देशमुख कुटुंबात सभासदांची संख्या वाढत राहो, हा आशीर्वाद मी काजलला आणि तिच्याच बरोबर मी सिद्धेशला सुद्धा देणार आहे. आता कारण तुम्हाला समजलंच असेल की काजलला का आणि सिद्धेशला का, तर दोघांनीही विचार करावा. हा आशीर्वाद काजल बरोबरच सिद्धेश, आमचं लक्ष तुझ्याकडे. आपलं आयुष्य, माझ्या बंधू भगिनींनी, आपलं आयुष्य एका पुस्तकासारखं असतं. 365 दिवसात प्रत्येक पान हे वेगळं असतं आणि प्रत्येक पान हे अर्थपूर्ण असतं. सगळ्यांना मान्य आहे की प्रत्येक पान हे अर्थपूर्ण आहे. हे 365 दिवसाचं पान रोज वेगळेपण त्याचं दर्शवतं. आजच बघा ना, काल ऑफिसला गेलेली संध्या आज सेवानिवृत्तीच्या खुर्चीवर बसली आहे की नाही? वेगळेपण आहे ना. श्रेयस, सिद्धेश, रेणू कुठे गेली? रेणू आणि काजल आणि आरवी, तुला सुद्धा एक प्रश्न विचारला. बाळांनो, आई कधी रिटायर होते? नाही. अगदी काजलने बरोबर उत्तर दिलं. आई कधी रिटायर होत नाही ना, पण आई टायर्ड होते म्हणून तिच्या कामात चेंज हवा आहे. बरोबर ना? तर आपण आज तिच्या कामातला चेंज म्हणजे तिला विश्रांती, तिला सुखाचे दिवस तर आहेतच, पण त्याबरोबरही तिचं भरभरून कौतुक करणं आणि हे सगळं तुमच्या मुलांच्या हातात आहे. आपण तिच्या आयुष्यातली एक पान थोडस उलगडून बघितलं ना, तर थोडासा आढावा घेऊया आपण. संध्याच्या जीवन पुस्तकाचं मी काही सुवर्ण पानं उलगडून दाखवणार आहे. पहिलं पान उघडणार आहे. 13 एप्रिल 1993. काय बरं या वर्षात? 13 एप्रिल 1993. आनंद द्विगुणित करणारा हा दिवस आहे. संध्या आणि विवेकराव देशमुख
यांच्या आयुष्याचं श्रेय त्यांच्या गळ्यातला कंठा त्यांनी मला त्या दिवशी काढून दिला होता बरं का विवेकरावांनी. त्या सध्याचं आयुष्य त्या दिवसापासून कणाकणाने फुलू लागलं. आपले आयुष्य सार्थक झालं. आयुष्याचं श्रेय तिला मिळालं. असा हा श्रेयस तिला मिळाला. 13 एप्रिल 1993 आम्ही म्हणजे माझी धाकटी नणंद अनु, मी आणि अनु यांनी त्या दिवशी जंगी पार्टी केली. जंगी पार्टी म्हणजे काय, रात्री 11 वाजता जाऊन कोणतं आईस्क्रीमचं दुकान उघडंय तिथे जाऊन विवेकरावांकडनं आम्ही आईस्क्रीम मनसोक्त खाल्लं. मला त्या दिवशीचा फ्लेवर सुद्धा अजून लक्षात आहे आणि ती गोड चव अजून सुद्धा माझ्या तोंडावर जिभेवरती आहे. पण आईस्क्रीम तर खाऊन घरी आलोय, पण रात्रीचे 12 वाजले घरी यायला. डोंबिवलीला होतो आम्ही त्यावेळेला. तर ते डोंबिवलीला असताना रात्रीचे 12 वाजता अनु, मी आणि विवेकराव आम्ही घरी आलो. काय कारण, तर श्रेयसचा जन्म आणि आमच्या सासूबाईंचे मनसोक्त बोलणी पण खाल्ली बरं का. मी थोडं दिलं आईबद्दल असंच एक चालता चालता थोडं मी ते बोलून दाखवेल. तसं मी कवी, पण मी आज कवीच्या मांडातून काही बोलत नाहीये. तर मला असं वाटतं की जे मी लिहिलं ते मला अतिशयोक्तीने काही लिहायचं नव्हतं. मला जे आहे ते संदर्भ जसा आहे तसा मला मांडायचा होता. त्यामुळे एक छोटासा संदर्भ, छोटासा लेख तुम्ही म्हणू शकता असं लिहित आहे. तर नाव आहे, शीर्षक आहे आई संध्या, कर्तृत्वाची शांत कविता. माननीय उपस्थित, आजचा क्षण साधा नाही. आज आपण एका निवृत्तीला एक निरोप देत आहे. आज आपण एका प्रवासाला एक मनापासून वंदना करत आहोत. आज इथे उभी आहे एक आई, एक कर्तव्यनिष्ठ कर्मचारी आणि अनेकांसाठी एक जिवंत प्रेरणा. माझ्याही संध्या. संध्या नाव ऐकताना सहज वाटतं एक मावळतीचा क्षण असेल, पण आमच्यासाठी ही मावळती नाही आहे. ही कायम उजाडलेली पहाट ठरते. तिच्या घरात, तिच्या कामात, तिच्या समाजात अगदी सगळीकडे ती एकटी उभी राहिली जबाबदाऱ्यांच्या अर्नोक्ष गर्दीमध्ये. 3 मुलांचं विश्व सांभाळताना तिने स्वतःलाच कधीच हरवू दिलं नाही. श्रेयस, सिद्धेश आणि संस्कृती 3 नावं नाही तिच्यासाठी, 3 श्वास आहेत तिच्या आयुष्याचे. प्रत्येकाच्या स्वप्नांना तिने स्वतःच्या कष्टांनी पंख दिले आणि संस्कारांची एक नवी दिशा दिली. सकाळी घरातून बाहेर पडताना ती फक्त नोकरीसाठी जात नव्हती, हेच काय ते विशेष. ती समाजासाठी निघत होती. ICDS जिल्हा परिषद हे फक्त कार्यालय नाही आहे, ती तिची कर्मभूमी आहे. आणि 28 वर्ष फक्त तिने काम नाही केलं तर तिने माणसं घडवली. आईनं आत्मविश्वास दिला. पालकांच्या आयुष्यात आधाराचं बी पडलं. ना ते नको ते सगळे ते जितके सामाजिक कार्य आहेत सगळे माझ्या आईने अगदी एकदम उत्कृष्टपणे पार पाडले. ती बोलण्यात शांत होती, पण तिच्या शांततेत अनुभवाचा आवाज होता. ती संयमी होती, पण तिच्या संयमात निर्णयाची मात्र ताकद होती. पुरस्कार मिळाले, सन्मान मिळाले, अनेक मिळाले, पण तिच्या चेहऱ्यावर मला तर कधीच अहंकार नाही दिसला. कारण तिचं समाधान हे पदात नव्हतं तर कर्तव्यात होतं. संध्याकाळी घरी परतताना ती पुन्हा आई होत असे. तीच शिस्त, तीच माया, तीच आधार, तोच आधार. आज तीच मुलं स्वतःच्या पायावर उभी आहे. एक व्यावसायिक म्हणून नाही तर एक चांगली माणूस म्हणून स्वतःच्या पायावर उभा. आणि श्रेयसच्या माझ्या आयुष्यात एक काजळाचं प्रेम हे जर अजून समृद्ध बनवलंय. हे पाहताना आईच्या डोळ्यात मात्र शांत अभिमान दाटतो. नातलगांची ती आवडती, सगळ्यांचीच ती आवडती, समाजासाठी ती आदर्श. आणि आम्ही सगळ्यात आज आई निवृत्त होते, पण तिचं कर्तृत्व आजही सेवेत आहे. तिची शिकवण आजही मार्ग दाखवते आणि तिचे संस्कार आजही समाज घडवत आहे. आई, आज आम्ही तुला निरोप देत नाही आहे. खरं म्हणजे आज आम्ही तुला मनापासून सन्मान करायला, सलाम करायला आलोय. तुझ्या त्यागाला, तुझ्या शांत संघर्षाला आणि तुझ्या सगळ्या आत्मविश्वासाला मनापासून मी वंदन करतो. नोकरी संपते पण प्रवास संपत नाही. जसं मामी बोलली, पद संपतं पण प्रेरणा मात्र संपत नाही. आज थांबते
एक संध्या पण उजाडते आणि त्यांच्या आयुष्यातली मात्र प्रकाशाची पहाट. बोलून मी थांबलो. नंतरचं पान थोडस चालूया, थोडस पुढे जाऊया. 12 जून 2000, 12 जून 2000 हा सुद्धा किती मजा. त्यावेळेला आम्ही नाशिकला होतो आणि संध्या आणि श्रेयस दोघेही नाशिकला. खूप आनंदाचा दिवस. कुलदेवता प्रत्यक्ष गजानन गणेश गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तो आशीर्वाद सिद्ध झाला आणि संध्याच्या आयुष्यामध्ये सिद्धेश नावाचा एक छानसा मुलगा. सुखाचे दिवस आनंदाने भरून गेले. तिच्या अंगणात, संध्याच्या अंगणात 2 लहान मुले फुलासारखी डोलू लागली, आनंदाने नाचू लागली. श्रेयस आणि सिद्धेश ही नावं सुद्धा, ही नावं कोणाच्या पसंतीची माहितीये? अर्थात त्याची मामी. या नावांनी सुद्धा खूप सार्थक केलं. मी सिद्धेशला बोलवेन आणि त्याला विचारेन की सिद्धेश तुझं मनोगत व्यक्त कर. सर्वांचेच वाढत सुखाचा आनंद घ्या. तयार केलं नाहीये, मी जे मनात येईल ते बोलवतो. मला अजून पण आठवतं की लहानपणी म्हणजे मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा आईसाठी मी डेली 6 वाजले की मी जवळच्या PCवर जायचो, 1 रुपया घेऊन त्याच्यात टाकायचो आणि आईला विचारायचो, आई तू कधी येणार आहेस? फिक्स माझा प्रश्न होता हा. जो दुकानदार होता तो सुद्धा मला हसायचा. म्हणजे मी रोज येणार, रोज 6 वाजता पॉईंट टाकणार आणि विचारणार, आई तू कधी येणार आहेस? गमत म्हणजे आई मला म्हणायचं काय की आई डेली 6 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये होती म्हणजे होतीच. असं कधी झालं नाही की आईने चला बाबा आज लवकर जाऊया किंवा मग आपण म्हणजे कंटाळा, काहीच नाही. कामात ऑफिस म्हणजे आईसाठी केवळ कामाचं हे नव्हतं की जाऊन काम केलं आणि विषय संपला, असं कधीच नाही. आईने असं एकही दिवस नाही की आईने तिचं 100% दिलं नाही, कधीच नाही. म्हणजे जितकं आपण हे करतोय, काम करतोय तेवढी आपण सेवा करतोय असं आईचं नेहमीचं एक हे असायचं. की असं नाही की आपलं केलं आणि झालं मोकळं. अजून पण नाही, अजून पण आईची रिटायरमेंट झाली तरी आईला फोन येतात आणि आई तशीच आहे. म्हणजे एक इतकं सातत्य, एवढी शिस्त ते पण एका गव्हर्नमेंट मध्ये असं आपण सहसा पाहत नाही. पण ते केवळ म्हणजे आईचा जो चांगलपणा आहे, आईचं जे आजोबांनी जे हे केलं आहे आईच्या थ्रू, जे काय म्हणता येईल आपल्याला की संस्कार, शिस्त, ती साईडने आमच्या कंट्री पुढे दिली. त्याचं एक फार विशेष वाटतं की शेवटपर्यंत जर आपण एवढं सातत्य बाळगू शकतो आणि विशेषतः घरातली काहीही असू दे, आईचं म्हणजे जे कामाप्रती जे निष्ठा, प्रतिष्ठा, त्याच्यानंतर जे हे आहे सातत्य आहे ते म्हणजे कमाल. याच्यानंतर आईने दोन्ही मॅनेज केलं, फक्त ऑफिस नाही. तर जेव्हा जेव्हा आईला समजलं की आता आपण घरासाठी देखील तेवढाच वेळ देणं भाग आहे, तेव्हा आईने स्विच करायची. आई म्हणजे कधी ऑफिसमध्ये एका क्षणात ऑफिसमधला फोन एकदम ज्या आईची सेविका होत्या त्यांना एकदम हे करणार, दुसऱ्या क्षणात आम्हाला माया देणार. म्हणजे असं दोन्ही आईला असं सोबत पाहिलेलं आहे करताना. तर म्हणजे खरंच विशेष आहे आईचं. आता अजून बोलत त्या दिवशी आम्ही म्हणाले की आई आता फक्त माझी म्हणून, आजी आता फक्त माझी.
कोण तुझी? दिवसा माझी वाढत होते, पुढल्या वर्गात जात होते, कधीच दक्षिणे मिळाला बरं का. अगदी अचानक पुढचं पान उलगडूया आपण. भूकंपाचा गोड धक्का. देशमुख कुटुंबामध्ये गोड गुपित 18 फेब्रुवारी 2007 भूकंपाचा छोटासा धक्का बसला. तो कुलकर्णी आणि देशमुख परिवार. कुलस्वामींनी रेणुका मातेचा आशीर्वाद संध्यास प्राप्त झाला आणि कन्या रत्न घरात खेळू लागलं. म्हणूनच कोणी तिला रेणू तर दुसऱ्या मामीची ऐश्वर्या, तर तिला संस्कृती या नावाने बोलू लागले. माझी रेणू तर दुसऱ्या मामीची म्हणजे स्मिता मामीची ती ऐश्वर्या आणि संस्कृती शाळेचं नाव. हा आम्ही कोणाची आर्मीची आतू बरोबर. कुलस्वामींचा आशीर्वादाने हे तिघे जण अतिशय हुशार, देखणे, कर्तृत्ववान अशी तिन्ही भावंड. रेणू ये. नमस्कार सर्वांना. आईबद्दल माझ्यासाठी काय संभवत आहे कळत नाही ऍक्च्युली. कारण माझ्यासाठी माझी आई माझे वडील आणि कधी कधी माझी मैत्रीण, कधी माझी बहीण सगळंच बनली. अगदी लहानपणापासून आतापर्यंत बारीक गोष्टी मिळायला सांगतात. आणि शाळेमध्ये असं होत असतं मोस्ट ऑफ की विचारतात की तुम्हाला मोठं कोणासारखं बनायचंय. तर सर्वात पहिले सगळे वेगवेगळे उत्तर देतात, अब्दुल कलाम वगैरे वगैरे. जेव्हा माझी बाई यायची म्हणजे जेव्हा पण मला प्रश्न विचारला मी एकच उत्तर दिलं, माझ्या आईचं व्यक्तिमत्वच इतकं प्रखर आहे की मला अजून दुसरं कोणाला बघायची इच्छा नाही. सगळ्या बाबतीमध्ये मग ती माझ्या लागणारी माया असो की बाहेर असणाऱ्या आईचा संघर्ष असो. आणि जेव्हा पण आई मला लहान असताना म्हणजे अशी पण वेळ आली आहे की आई 2 व्हीलर चालवणार, मला आई ओढणी बांधून माझं नेणार. आणि तिथं जेव्हा व्हिजिटला जायचो त्यावेळेस जे सेविकांच्या चेहऱ्यामध्ये आईचं मी प्रतिबिंब बघायचे की त्यांच्या मनामध्ये आईबद्दल जो आदर असायचा, जे प्रेम, जी माया आई त्यांना लावते, अजूनही ती आईची आठवण काढतात. तो एक विशेष मला वाटतं जे मला पण प्रेरणा मिळाली. आणि आईचा स्वभाव हा त्याने फोडला आम्हा तिघांमध्ये पण. माझ्यासाठी आता तरी मी थोडासा प्रयत्न करते, पण माझ्यासाठी माझी आई आणि माझे 2 भाऊ आणि माझे सगळे हे माझ्यासाठी एकमेव कुटुंब होते. पण आणि अजून सांगायचं झालं तर विशेष करून लहानपणापासून जे समजा 10वी वगैरे असं काही असेल तोपर्यंत मला आईनी फक्त असं नाही केलं की तू फक्त अभ्यास कर, तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे, बाकी नको बोलू. आई मला आईपासून कोणकोणत्या स्पर्धा असतील, कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सगळ्या स्पर्धा आई मला घेऊन जायची. सुरुवातीला मी म्हणायची आई नको काय करायचं. आता जाऊन कळते की आई मला भरपूर प्रेरणा देत होती आणि आता ते माझ्यात इम्प्लिमेंट होत आहे. पण हीच गोष्ट मला कदाचित आईलाही वेगळं वाटते आणि मलाही वेगळं वाटते आणि माझ्या भावांनाही वेगळं वाटते. अजून आईबद्दल काय सांगायला कळत नाही, कारण की असे म्हणजे बाकीच्या लोकांसाठी असतील त्यांचे कोणी पण आयडियल वगैरे, माझ्यासाठी एकमेव आई आहे. आणि बाकीच्यांकडून मी प्रेरणा तर घेईन, परंतु सर्वात जवळचं आणि सर्वात प्रखर आणि सर्वात तेजस्वी व्यक्तिमत्व माझ्यासाठी माझी आई आहे आणि ती नेहमी राहील. तिच्या आयुष्याची ही सुवर्ण अक्षरात लिहिलेली 3 पानं, श्रेयस, सिद्धेश आणि रेणू. तिच्या आयुष्यातली ही सुवर्ण पानं खरंच खूप अजाद शत्रू असलेली आपली आणि तिची ही पिल्ले ज्यांच्याबद्दल किती बोलावं तेवढं थोडंच आहे.
आयुष्य अगदी फुलून गेलं. सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावं असे घडले. तेवढे दाढ फुटवतीये कोण बरं ही? देशमुखांचं दाढ फुटवतीये कोण बरं ही? श्रेयसचा हात धरून 17 फेब्रुवारी 2022 रोजी घरात आली आहे काजल. काजलचा गृहप्रवेश देशमुख कुटुंबासाठी आणि समस्त आपल्या नातेवाईकांसाठी हा खूप आनंदाचा ठरला. श्रेयस आणि काजल यांनी लगेचच म्हणजे अवघ्या वर्षभरात दुग्ध शर्करा योग म्हणावा असा 7 जानेवारी 2023 ला आरवीच्या रूपाने संध्या आजी झाली. सासूचं नातं निभावता संध्या आजी सुद्धा केव्हा झाली कळलंच नाही. हा संध्याचा जीवन प्रवास सुखमय, सुवर्णमय, सुवर्ण अक्षरात सर्व रंगांनी सर्व नात्यांनी भरभरून आहे. जनरली प्रत्येक स्त्री आधी आपल्या आईकडे राहते. ती सगळ्या लाडाच्यामध्ये सगळ्या म्हणजे तिचं आधीचं आयुष्य वेगळं असतं. सो नंतर मूवीमध्ये म्हणा किंवा कुठे असं सासूची इमेज फारच अशी डेंजर दाखवतात, राईट. सो आम्ही म्हणजे मी अशी होती बा आपल्याला कशी सासू भेटते कशी नाही, पण माझ्या बाबतीत सगळं म्हणजे चांगलं. मला एकदम चांगली सासू भेटलेली आहे, म्हणजे आई सारखीच आहे माझ्यासाठी. आणि त्यांनी मला असं खूप सपोर्ट केलेला आहे सगळ्या बाबतीत. म्हणजे माझा करिअर म्हणा, पर्सनल लाईफ म्हणा, ही जेव्हा आरवी होती तेव्हा त्रास झाला, अगदी जेवण भरवण्यापासून त्यांनी माझ्यासाठी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे आपल्या आईसारखं सगळं. तेव्हा असं म्हणजे कधी जाणवलं नाही आईची उणीव किंवा मला माझी आई पाहिजे इथे वगैरे, असं कधीच नाही. म्हणजे सासूबाई आणि आई माझ्यासाठी दोन्ही फार म्हणजे असं ह्या साईडने त्या साईडने दोन्ही सेम. आणि त्यांच्याबद्दल बोलणं झालं तर त्यांनी प्रत्येकाची जबाबदारी असते. आता मी आणि हे ठीक आहे, मला कधी कामात वेळ नाही भेटला मी त्यांच्या चिडचिड करते. तिला बघा, आरवीला बघा, मला माझं काम आहे हे ते, म्हणजे आम्ही दोघं मिळून बघतो. तसं आईंच्या बाबतीत विचार केला तर त्यांनी सगळ्या ज्या काही भूमिका आहेत ते एकट्याने पार पाडल्या सगळ्या. सो मी त्याबद्दल पण त्यांना म्हणजे माहीत नाही कसं केलंय त्यांनी, पण अगदी कौतुकास्पद आहे जे काही त्यांनी केलेलं आहे ते. म्हणजे एवढ्या सहजासहजी कोणाला ते जमत नाही, ही गोष्ट पण तेवढीच खरी. म्हणजे सगळं, आणि कधीच त्यांच्या तोंडून म्हणजे अशी वाईट शब्द किंवा राग, कधी चिडचिडपणा कधीच नाही. एकदम शांततेत सगळं बघू आपण, टेन्शन घेऊ नको, होईल सगळं व्यवस्थित. म्हणजे असं नेहमी उत्साह देणार, कधीच निगेटिव्ह नाही. त्यांच्या सानिध्यात जे राहतील ते सगळे पॉझिटिव्ह राहतात असं. सो मला खूप म्हणजे माझ्या आईसारख्याच मला सासूबाई भेटलेल्या आहेत. आणि त्यांना आता त्यांच्या कामामधून निवृत्ती मिळालेली आहे. सो त्यांनी आता त्यांचे जे आवडीचे निवडीचे छंद आहेत ते जोपास, म्हणजे आधी नाही वेळ भेटत आपण काम करताना. सो ते रिटायरमेंट झालं, त्यांच्या आवडीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी वेळ द्यावा त्यांनी, सगळे त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्यात जे काय असतील त्या, आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी भावी जे काही दिवस म्हणजे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तिने एकाच वाक्यात सांगितलं आजी माझी आहे. हो ना आरवी? जीवनातला हा प्रवास आजाद शत्रू. कोणीतरी सांगावं मला की संध्याचं आणि माझं कडाक्याचं भांडण झालं असं कोणीतरी उठून, मग ते घर असो नाहीतर ऑफिस असो. तिच्या बऱ्याच मैत्रिणी इथे जमलेल्या आहेत, त्या मैत्रिणी सुद्धा मला अगदी ओळखतात आणि त्यांनी सुद्धा सांगावं की जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावरती संध्याने प्रत्येक नाते, मग ते मैत्रीचं सुद्धा अगदी कुशलतेने निभावलेलं आहे. आज म्हणूनच ती घरी, समाजात आणि ऑफिस मध्ये सुद्धा एक जबाबदार तडफदार व्यक्तिमत्व आपल्याला. आज आजी आणि नात किती खुलून दिसत आहेत बघा. मॅचिंग. Doni Doni has Papa Indian sugar. No Papa telling lies. No Papa opening mouth. Ha ha ha.
क्लॅप करावी. आता हे समोरचे दृश्य दिसते आजी आणि नात आणि हे तिचे पिल्ल. त्या संदर्भात मी छोटीशी कविता केली, फार बोर नाही करत. संध्या आणि आरवी देशमुख. संध्या आणि आरवी देशमुख नाण्याच्या दोन बाजू. संध्याजवळ अनुभवाची शिदोरी. संध्याजवळ अनुभवाची शिदोरी तर आरवी चढते जीवनाची पहिली पायरी. तर आरवी चढते जीवनाची पहिली पायरी. या दोघींचं नातं काय? दूध आणि दुधावरची साय. या दोघींचं नातं काय? दूध आणि दुधावरची साय. आजी आणि नातीचं वेगळं नातं दिवसेंदिवस ते फुलतच जातं. संध्याचा जन्मच मुळात भूकंप काळातला. भूकंपात सगळीकडे हादरा बसला. संध्याने त्याच प्रकारे अनेक धक्के पचवले, संकटाचे धक्के पचवले. कधी संसारात तर कधी कोरोनात सुद्धा ती अविरतपणे काम करत होती. परिस्थितीचे तिने दिले दोन्ही हात. परिस्थितीशी तिने केली दोन्ही हात. मुलांना समर्थपणे घडवले, शिकवले. मुलांना समर्थपणे घडवले, शिकवले. स्वतःच्या हिमतीवर कर्तृत्ववान बनवले. श्रेयस बरोबर लक्ष्मीच्या पावलाने आली काजल. श्रेयस बरोबर लक्ष्मीच्या पावलाने आली काजल आणि संध्याच्या गळ्यातील ताईत झाली. आणि संध्याच्या गळ्यातील ताईत झाली. श्रेयस, सिद्धेश आणि रेणू ही तिची पिल्लं. श्रेयस, सिद्धेश आणि रेणू ही तिची पिल्लं. संध्याचं जीवनाचं सार्थक झालं. संध्याच्या जीवनाचं सार्थक झालं. आता तर तिला आरवीला घडवायचंय. आता तर तिला आरवीला घडवायचंय आणि नातीकडून नवीन टेक्नॉलॉजी शिकायची. आणि नातीकडून नवीन टेक्नॉलॉजी शिकायची आहे. तर अशा या सर्व देशमुख कुटुंबाला माझ्या खूप 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 शुभेच्छा. छान. अनु आमची शिकवली, त्यामुळे तिची कविता पण तिने दुपारी थोड्या वेळात पुन्हा मला लिहून काढली. म्हटलं काय लिहिते ग? ती म्हणे वहिनी आता नाही सांगणार, तेव्हाच ऐक. खूप छान कविता. 31 डिसेंबरला आम्ही संध्याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आमच्या कार्यालयात केला आहे. आणि त्याच्यानंतर मग सिद्धेशनी आणि यांनी इथं कार्यक्रमाचा सेवापूर्तीचा केला आहे. संध्या आणि आम्ही म्हणजे MSW ला असतानापासून मी आणि संध्या बरोबर होतो. बरोबरच आम्ही अभ्यास केला, नोट्स स्वतः काढायचो, संध्या नवरीवर यायची. मग आम्ही कॉलेजमध्ये सुद्धा जसं राहिलो तसंच आमचं कधीच भांडण वगैरे झालं नाही. संध्या पहिल्यापासूनच खूप शांत होती आणि तिला बोललं तरी राग येत नव्हता कधी. उलट मी चिडायची काही वेळेस ऑफिसमध्ये सुद्धा, पण ती कधीच रागवली नाही. सगळ्यांशी नेहमीच आम्हाला एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हटल्यानंतर सगळ्यांशी मिळून मिसळून घेऊनच काम करावं लागायचं. एखाद्याचं काम राहिलं तर आम्ही ते सगळे मिळून पूर्ण करून घ्यायचो. आमचं कामाचं स्वरूप असं होतं की फील्डवर जा, पुन्हा ऑफिसला या, पुन्हा काम करा आणि सगळं एकत्रीकरण झाल्याशिवाय प्रकल्पाचं काम कधी होतच नव्हतं. आज आमचा म्हणजे जिल्हा 4 नंबरवर महाराष्ट्रामध्ये आहे आणि जवळजवळ 5-6 महिन्यापासून आम्हाला शनिवार रविवार सुट्टी हा प्रकार नाही. आमचं घर म्हणजेच आमचं म्हणजे ऑफिसला जरी गेलं तरी घरी सुद्धा 10-10 वाजेपर्यंत काम करावं लागतं. आणि अशा परिस्थितीत सुद्धा संध्याकाळी पहिल्यापासूनच आपल्या तिन्ही मुलांना खूप छान प्रकारे घडवलं. आई आणि वडील या दोन्ही जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे तिने निभावल्या आणि मुलांना अगदी कर्तृत्ववान बनवलं. आता यापुढे संध्यानी तिच्या नातवंडांमध्ये रमावं, तिचे छंद जोपासावे, सगळ्यांना भरभरून प्रेम द्यावं, सगळ्यांना भेटावं. आमचं काम असं होतं की कुणाच्या घरी काही कार्यक्रम असला की आमच्या इथं ऑफिसला लग्न असं होतं. म्हणजे कुठंच आपल्याला काही कार्यक्रम असला तरी असं आनंदाने त्याच्यामध्ये सहभागी होता येत नव्हतं किंवा जाताही येत नव्हतं. आणि म्हणूनच ते पुढे आले जोशी सर. नमस्कार सर्वांना. आपण इकडे पाहिलं
की ज्यावेळेस अँकरिंगला कोणीतरी व्यक्ती येते म्हणजे त्या समोरच्या माणसाबद्दल खूप छान बोलते का त्यांचा तो भाग तिथं ज्यावेळेस एक भावजय एक नवीन भावजाईच्या नात्यामध्ये इतकं खरं बोलणं आणि बाहेर बोलणं हे दर्शवतं की त्या खरोखर त्यांनी कार्यालय पण पाहिजे नोकरी पाहिली आणि नाते सांगतात एवढे नाते ज्यावेळेस रिटायरमेंटला येतात ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट तुम्ही जरी नातेवाईक असतात तर माणूस जगतो साधारणपणे 30 ते 60 पर्यंत आणि तोच लाईफ मी त्यांचा जवळून पाहिजे. अगदी त्यांनी एक दिवस आजारी म्हणून रजा घेतली असं मी कधीही पाहिलेलं नाही आणि त्याच पद्धतीनं घर तर कसं झालंय हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. त्यांना पुढची आयुष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद सर. कारण काय सगळ्या नातेवाईक संबंधांचा मी उल्लेख केला मैत्री नंतर बाकीचे तर आहेतच नाते पण शेजारचं नातं राहिलं होतं बरं का ते तुम्ही पूर्ण केलं. धन्यवाद खूप खूप छान. आता कसं असतं की आपल्या कुटुंबात तर प्रत्येक व्यक्ती प्रिय आहे असणार आहे आणि आहेच अशी ही संध्या आमच्या कुटुंबात कुलकर्णी कुटुंबात आणि देशमुख कुटुंबात लाडकी आहेच. पण तिचं जेव्हा आम्ही ऑफिस मधलं कौतुक ऐकतो तेव्हा मन अजून भरून येतं. तिचा एक भाऊ असा आहे की त्यांनी घरात पण पाहिली आहे आणि ऑफिस मध्ये पण पाहिली आहे. ते भाऊ म्हणजे माधवराव देशमुख. त्यांनी तिचं ऑफिसचं काम पण बघितलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला भाऊ या नात्याने त्यांनी तिला सहकार्य पण केलेलं आहे आणि काही जर चुकलं तर मार्गदर्शन पण केलेलं आहे. माधव नमस्कार. लाडकी बहीण हा जसा गेम चेंजर शब्द आहे तशीच आमच्या सर्व नातेवाईकांमध्ये सध्या आमची लाडकी बहीण आहे. आणि सेवानिवृत्तीबद्दल जर म्हणाल तर माणसाच्या जीवनामध्ये जसं बालपण तारुण्य प्रौढपण जसं असतं तसंच सरकारी नोकराच्या जीवनामध्ये सुद्धा अपॉइंटमेंट बदली बढती आणि सेवानिवृत्ती या 4 गोष्टी या ठरलेल्या असतात या ठरलेल्या वेळेत होत असतात. तर संध्याचं आडनाव देशमुख आहे की हसतमुख आहे हे लवकर ऑफिसमध्ये कोणाला समजायचं इतकं संध्याने सुंदर काम केलं. माझ्याकडे त्याचे आम्हाला रिपोर्ट येत असायची त्यावेळेला. तर खूप छान काम समजून उमजून आणि सर्वांना विश्वासात घेऊन आणि घरी तर तिने दोन्ही भूमिका निभावली. आईची पण भूमिका निभावली आणि वडिलांची पण भूमिका तिने निभावली. ते एक छोटीशी कविता आहे तर मी 2च मिनिटात तुम्हाला वाचून दाखवतो. निवृत्ती छे जगण्याची नवी आवृत्ती घटका गेली पळे गेली आधी अखेर निवृत्ती आता थोडी चेंज करूया बदला आपली वृत्ती लवकर तुझे विसरा आता खुशाल द्या ताणून वेडटीची लज्जत न्यारी एकदा चाखून घ्या नवी चवीने वाचा पेपर वरवर फिरूनी दृष्टी बापे काढा उमाबाची पुष्टी काढा खरपट्टी टीव्ही पाहता चाखा नाश्ता रोज नवी रती खिल्ली उडवा भल्या भल्यांची सोडणी सैर सोडणी जी ऑफिसची ना घाई आता रोज रोजची सुट्टी निवांत अंघोळ करील मनाची तुष्टी सावकाशीने करा भोजन माना अडवा हात पुरणपोळी कधी कधी साखर भात सायंकाळी निवांत वेळी आळस झटकुनी टाका पाणीपुरी या मिसळीत दुर्लक्ष नका चक्कर मारा बाईकवर वाहा करा मोकळे पाय बागेत रंगवा गप्पाष्टक केवळ हॅलो आणि हाय. सगळ्यांनी खूप धावपळी नोकरीच्या मध्ये तर खूप धावपळ केली आणि प्रत्येक वेळेला तिथं लांब लांबचं सेक्शन कधी देहरे असायचं कधी मालेगाव तर या सगळ्या याच्यामध्ये अतिशय सुंदर त्यांनी नोकरी करून त्याच्यामध्ये आदर्श असा किताब त्यांनी पटकवला होता आणि सर्वांनी तिचं फार कौतुक केलं. पर्टिक्युलरली जी कॅबिनेट की कमिटी येते त्या कमिटीने सुद्धा त्यांचं कामाबद्दल चांगले श्रेय दिले होते. तर आता इथून पुढे
या आमच्या लाडक्या बहिणीचं ही सेकंड इनिंग आहे. पहिली इनिंग संपली, आता ही सेकंड इनिंग आहे. तर या सेकंड इनिंग मध्ये आपल्या ज्या मनातल्या गोष्टी करायच्या राहिल्या या धावपळीच्या या दुहेरी जॉबच्या याच्यामध्ये, तर तुमची नात, सून आणि मुलं यांच्याबरोबर भरपूर वेळ द्या आणि आपल्याला ज्या गोष्टी करायच्या राहिल्या त्या पूर्णपणे आयुष्याचा उपयोग घ्या बस. आणि सेवानिवृत्तीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्यदायी जावं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. धन्यवाद. छान, खूपच छान बोलले मला. आणि लगेच समजतं की भावाच्या अधिकाराने आणि एका ऑफिसरच्या मार्गदर्शकाने कसं सुंदर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन तिला मिळत होते. भाऊ या नात्याने मी आता सुहास भाऊजींना सुद्धा म्हणणार आहे की त्यांनी पुढे यावं. जेव्हा एक स्त्री असं कर्तृत्व दाखवते त्यावेळेला तिचं माहेरी म्हणजे भावाची थाप किंवा आधार जेव्हा तिला मिळतो ना तेव्हा ती हे कर्तृत्व हे करू शकते. आणि तसंच आमचे श्यामकाका, दादा आणि माधव भाऊजी, शिवभाऊजी, शिवाय सुहास भाऊजी या सगळ्यांनी तिला खूप सहकार्य केलेलं आहे. सर्वांना नमस्कार. आपण आज संध्या देशमुख यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमासाठी इथं आलेलो आहोत. आपलं हे सगळं जे माहोल जो बनवलेला आहे आपल्या ज्या रत्ना वहिनींनी, हा म्हणजे स्पॉन्टेनियसली आपल्याला सगळ्यांना त्यांनी ऍक्टिव्हेट केलं की तुम्ही काहीतरी प्रत्येकाला बोलावं लागणारच आहे. कारण त्यांनी एक एक पानं ज्या पद्धतीने त्या उलगडून सांगताय, खरोखर संध्याचं आयुष्य मी आणि माधवरावांनी आता बोलले आम्ही फार जवळनं बघितलेलं आहे. आणि तिच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणात आम्ही तो उपस्थित राहिलो. परमेश्वराने तसं तिच्यावर फार एखादा दुसरा दुःखाचे प्रसंग असेल पण इतकी छान मुलांची तिने ज्या पद्धतीने वाढ केली, त्यांना ज्या पद्धतीने तिने संस्कार केले आणि त्या पद्धतीने त्यांनी रिसिप्रोकेटिंग तिला जो रिप्लाय दिलेला आहे तो खरंच आई म्हणून ती खरोखर यशस्वी झाला असं मी नक्की म्हणेन. कारण एवढी सोपी गोष्ट नाहीये की तुम्ही मुलं चांगल्या पद्धतीने वेळेत त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडनं, मला नाही वाटत कुणाला रागवून तुम्ही मुलांना शिकवलं असेल. ज्या पद्धतीने नोकरीमध्ये तिने आपल्या स्टाफला किंवा आपल्या सेविका मैत्रीण म्हणूनच ती त्यांच्याशी वागली असेल. अशा अवघड ठिकाणी तिने नोकरी केलेली आहे. बऱ्याच जणांना माहिती आहे की असे पॉकेट्स होते की जिथे तसं कॅरी ऑन करणं किंवा नोकरी करणं खरोखर अवघड होतं. ज्या त्यांच्या कार्यालयातल्या मैत्रिणी असतील त्यांना माहिती आहे किंवा ती ज्या पद्धतीने सांगायची की अशा अशा पद्धतीने घडतंय, तिला थोडस जरी समजवलं तरी ती लगेच मान्य करायची, अरे हे शक्य आहे, मला 100% याच्यातून पार पडेल. तुम्ही कधीही अनड्यू ऍडव्हान्स, जसे माधवरावांचे माझे आमच्या जवळ मित्र तिला साहेब जरी कधी असले, तुम्ही कधीही त्याचा अनड्यू ऍडव्हान्टेज घेतला नाही. कधी तिथं असं उगाच मी काम करणार नाही किंवा मला आता तुमचं सगळं घराजवळ तिचे साहेब राहायचे, पण तिने कधी असं दाखवलं नाही की कामापुरती तिने ती निष्ठा खरोखर वाखाणण्याजोगी आहे. आता ती म्हणते बोलता बोलता की आता या सगळ्या याच्यातनं मी आता नातीला सांभाळायला पुण्याला जाणार, पण खरोखर आम्हाला तसं थोडस वाटतं तिने इथं असावं. परंतु आपले संसारिक कर्तव्य ही फार महत्वाची असतात. किती आपापसातलं प्रेम असलं तरी तिने तेही कर्तव्य पूर्ण पार पाडावं. आपल्या मोठ्या भावाला म्हणजे आप्पाला आमच्या की बरेच वर्ष तो तसा परदेशात होता, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने तिला नोकरीला लावण्यापासूनची जी त्याची जिद्द आहे ती पण बघितली होती. त्याने ज्याही पद्धतीने मॅनेज करून, ज्या पद्धतीने तिला प्रोत्साहित करून तिला नोकरी करायलाच लावली की ज्या काळामध्ये तसं सोपं नव्हतं एवढं. इतक्या लांब जाऊन राहणं, त्यांनी दादांना म्हणजे आमच्या काकांना तिथे पाठवलं, तिथं तिच्या बरोबर राहिले आणि असं सगळ्या पद्धतीचे जर स्टेज बघितल्या तर खरंच जीवनाच्या स्टेजेस तिच्या तशा टफ होत्या. त्याला दुःख म्हणावं, आनंद म्हणावा, परंतु त्या टफ स्टेजेस तिने इतक्या छान पद्धतीने मॅनेज केल्या. आणि आपल्या सर्व नातेवाईकांना म्हणजे जर ती एखाद्या कार्यक्रमाला आमच्याकडे आली नाही तर आम्हाला चुकल्यासारखं होतं. आम्ही थोडंसं रागवतो तिला
म्हणजे खरं तर आज माझा कार्यक्रम नागपूरला फार महत्वाचा होता. फक्त तिचा कार्यक्रम म्हणून मी तिथं सोडून मुद्दाम इथं आलो की तिला असं नको वाटायला की तुझ्या प्रत्येक कार्यक्रमाला मी येते आणि तू एवढ्या एक नाही करू शकला. तर तिला खरोखर परमेश्वराने तब्येत व्यवस्थित ठेवलेलीच आहे. अशीच तिची हे चांगली राहो. सगळ्या नातेवाईकांप्रती तिचं उत्तरदायित्व, तिच्या समाजाप्रती उत्तरदायित्व तिने निभावावं ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि तिला शुभेच्छा देतो. गुलाबाच्या फांदीला सुद्धा काटे असतात. गुलाबाच्या फांदीला सुद्धा काटे असतात. एक एक काटा जर आपण व्यवस्थित दूर केला तर ते गुलाबाचं फूल तुमच्या हातात फुललेलं किती छान दिसतं, हो की नाही? तसंच काटे म्हणजे काय? आपल्या समस्या. त्या समस्यांना मार्गदर्शन घेत घेत एक एक समस्या दूर केली तर निश्चित आपल्याला गुलाबाचं फूल कसं छान फुललेलं हातात मिळतं. नमस्कार. आज संध्याचं निवृत्तीचा क्षण म्हणजे आम्हाला खूप म्हणजे तसं संध्याबद्दल ती माझी बहीण आहे आणि ह्यांची बहीण आहे, आमच्या दोघांची बहीण आहे ती. त्यामुळे तिचं आमच्यावर जास्त हे असायचं. काही वाटलं तरी आम्ही सतत एकत्र असायचो सगळ्या कार्यक्रमांना ह्याला. आणि म्हणजे ती इतकी हसतमुख आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे तिचं नाव देशमुख आहे का हसतमुख आहे. कितीही दुःख असले, किती अडचणी आल्या, संध्याच्या चेहऱ्यावर कधीही नाराज नाही, कधी वाईट हे नाही. खूप छान मुलगी, खूप वेगळी, खूप जिद्दी आणि खूप हुशार मुलगी आहे. शुभेच्छा. मानवी जीवनामध्ये आपण पुरुषार्थ म्हणजे काय? अर्थ, काम, मोक्ष. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या 4 टप्प्यातून जेव्हा माणूस यशस्वीपणे पार होतो तेव्हा तो पुरुषार्थ करतो. पुरुषार्थ म्हणजे पुरुष नव्हे, मानवी व्यक्ती, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो. तसं हे जे टप्पे आहेत ना, हे संध्यानी अगदी यशस्वीपणे पार करते. ते नेहमी म्हणतात की म्हणजे बोलायची ड्युटी तुमची. ते बोलणार नाही पण पडद्यामागचे कलाकार 10-12 मैत्रिणी आपल्या दत्तलीला बंध्यामध्ये हजर झाल्या. पण मला इतकं छान वाटायचं की सगळ्या बराबर सकाळी उठल्या की बहिणी मी काय करू, मी कांदा चिरते, एक जण म्हणायची मी पोहे करते, एक जण म्हणायची चहा करते. म्हणजे थोडक्यात काय तर मदत करून घ्यायचा आणि सगळ्या बरोबर ऑफिसला हजर. कधी एकदा ऑफिस सुटतंय आणि आपण घरी येतोय असं त्यांना वाटायचं. त्याबद्दल ये ना, ये बोल बोल, मला तुला उठवायचंच आहे. आता वहिनी जे सांगितलं, आम्ही नाशिकला गेलो होतो 8 दिवस जवळजवळ राहिलो होतो. पण त्यांनी जे सांगितलं सकाळी उठून आम्ही हे करू ते करू असं काही नव्हतं. आम्ही उठायच्या आत वहिनीचा नाश्ता तयार असायचा. खूप मजेत गेले ते 8 दिवस. खरंच बाहेर पण असतं ते खरंच आम्ही अनुभवलं त्या काळामध्ये 8 दिवसामध्ये. आणि त्यावेळेस दादा पण होते विशेष म्हणजे, आणि त्यांना ते खूप भावूक झाले आणि रडले होते की आज माझ्या मुली घरी आहे, गौरी गौरी आज गौरी आल्या होत्या आणि ते खूप रडले त्या दिवशी. आणि इतकं प्रेम ह्या सगळ्यांनी आम्हाला दिलं 8 दिवसामध्ये, ते खरंच आम्ही नाही विसरू शकणार ते. आणि देशमुख मॅडमला या पुढील आयुष्यामध्ये खूप शुभेच्छा, खूप आनंदात जाऊ पुढचे दिवस त्यांचे. आतापर्यंत खरंच खूप कष्टात आयुष्य गेलं खूप, तरी पण आम्ही हसतच राहिलो असत काय. मग अशी मी म्हटलं ना की आपल्या आयुष्याला भरपूर पानं आहेत आणि ती पानं अशी उलगडत जातात. एक एक पान उलगडलं ना
तर आठवणींचा समुद्र व्हायला लागतो की, आणि तो समुद्राला जशा लाटा चढती ओघळती असते तशाच ह्या लाटा कधी सुखाच्या, कधी दुःखाच्या, कधी अनुभवांच्या, कधी कर्तृत्वाच्या, कधी यशाच्या, कधी अपयशाच्या, अशा ह्या लाटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. अरे वा, या, नमस्कार. नमस्कार सर, या. हा कार्यक्रम आपला फॅमिली गेट टुगेदर सारखाच आहे सर. तुमच्या उपस्थितीबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आम्ही खरं म्हणजे तुमची वाटच बघत होतो. मी जरा लेट झालो, सॉरी. नाही नाही, सॉरी नाही. मी तुम्हालाच विनंती करते की तुम्ही मॅडम बद्दल बोला. पहिल्यांदा तर सर्वांना सॉरी, मला लेट झालो, म्हणजे खूपच वेळ झाला. देशमुख मॅडम बद्दल आता सगळ्यांनी बरंच काही काही बोललं असेल. मागील 1 वर्षापासून आम्ही सोबत काम करत आहोत आणि आमच्या ऑफिसमध्ये मी जॉईन झाल्यापासून मला वाटतं 6वा कार्यक्रम आहे का? 6वा कार्यक्रम आहे रिटायरमेंटचा. आणि मी नेहमी सांगत असतो प्रत्येक कार्यक्रमात, हा कार्यक्रम म्हणजे दुःख आणि आनंद दोन्ही एकत्र असतात. एकतर आनंद याच्यासाठी की आपण सेवा 28 वर्षाची यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे चांगल्या प्रकारे. आणि ही सेवा करत असताना आपण प्रत्येक काम असं केलंय की ज्यामुळं कधीच ऑफिसला किंवा त्यांना स्वतःला उन्हेपणा जीवनामध्ये मागे राहिला नाही. एकदम परिपूर्ण 28 वर्षाची यशस्वी सेवा देणं काही सोपी गोष्ट नाही. आणि दुःख याच्यासाठी की आता जो आमचा ICDS परिवार आहे तो त्यांच्यापासून दुरावला जाणार. त्यांना स्वतः आपण कमीच करतील असं आम्हाला खात्री आहे, कारण की एवढी कामं आता नवीन आणि त्यांचा खरंच खूप दीर्घ अनुभव होता 28 वर्षाचा. म्हणजे ICDS सुरू झालं तर सुरुवातीच्या काळापासून त्या कार्यरत आहे. आतापर्यंत त्यांनी म्हणजे ऑफलाईन एकदम ऑन पेपर काम होतं तेव्हापासून तर आता पूर्ण जवळपास 7-8 ऍप्लिकेशन असतात आमच्या डिपार्टमेंटचे, ते सगळे त्यांनी स्वतःला म्हणजे सर्व बदल करून यशस्वीरित्या व्यवस्थितरित्या सांभाळले आणि काम पूर्ण केलं. एवढी सेवा करत असताना परिवाराकडे, मुलांकडे बऱ्याचदा लक्ष देणं होत नाही. आता मीच या कार्यक्रमाला जे तासभर लेट झालं ते परिवारामुळे झालं. नाही, बाळाच्या तब्येतीमुळे ऍक्च्युली त्याला दवाखान्यात सोडून झालं. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी राहतात. आणि एवढं सगळं करून मॅडमला जी सेवा दिली याबद्दल डिपार्टमेंट, कार्यालय यांच्या वतीनं मी मॅडमचे आभार व्यक्त करतो की त्यांनी चांगली सेवा दिलेली आहे. आणि ऋणसुद्धा व्यक्त करतो यापुढे मॅडमला त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि पुढची जी सेकंड इनिंग त्यासाठी खूप खूप शुभेच्छा कार्यालय आणि माझ्याकडून आणि समजा आमच्या पूर्ण ICDS परिवाराकडून शुभेच्छा देतो. मॅडमला थांबतो. धन्यवाद. त्या दिवशीचा आमच्या दोघींमधला संवाद मी तुम्हाला सांगणार. संध्याचा फोन आला नेहमीप्रमाणे. बऱ्याच वेळेला रात्रीच आमचं बोलणं होतं कारण दिवसभर ती बिझी असते. तिचा फोन आला आणि मला म्हणाली, वहिनी तुला आज एक गंमत सांगणार. अगं आमच्याकडे नवीन साहेब आहे आणि त्यांचं नाव काय सांगू? दीपक. आणि तिला एवढी मजा वाटली. म्हणे अगं माझा भावाचं नाव दीपक आणि आता साहेब पण मला दीपक नावाचेच मिळाले, म्हणजे ते माझ्या भावासारखे माझ्या पाठीशी आहे. आणि बरोबर आहे ना सर? हो. आणि
तोच संवाद आमच्या दोघींमध्ये झाला आणि ती म्हणाली, अगं खरंच मला पदोपदी जाणवतं की तो माझा भाऊच आहे, हा मोठा भाऊ आहे आणि हे साहेब म्हणजे माझे छोटे भाऊ. आणि तोच संवाद मी केला. असंच तिच्यावरती आमच्या फॅमिली मेंबर्स सगळे बहीण भावंड आप्तेष्ट शेजारी मैत्रिणी अनेक 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 जण समाजातून तिच्यावरती भरपूर प्रेम करत राहणार. तिला कधीही आयुष्यात परमेश्वरांनी कधीच कशाची कमतरता म्हणून देऊ नये हीच परमेश्वरचरणी प्रार्थना की तिच्या सर्व आशा आकांक्षा इच्छा यश कीर्ती मुलांच्या रूपाने सुनेच्या रूपाने नातवंडांच्या रूपाने तिला भरभरून प्राप्त होईल हीच परमेश्वरचरणी प्रार्थना की परमेश्वरा हे हसरं गुलाबाचं फूल सगळे काटे काढून टाकले असंच फुलून राहू दे, देशमुख कुटुंब असंच फुलत राहू दे. हीच नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय जायचं नाहीये. Happy birthday to